कोल्हापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. गोकुळवर प्रशासक राज आल्यापासून रोज नवीन नवीन राजकीय भूकंप पाहायला मिळत आहेत. त्यात आज निवडणूक प्रक्रियेची सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने राजकीय धुमशान सुरू झाली. यापुढे आता सुरू होतील डाव प्रतिडाव, महायुती व महाविकास आघाडी यातील सत्ता संघर्ष. पण खरी वर्चस्ववादाची लढाई असणार आहे ती महायुतीमध्येच. एकदाची गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. न्यायालयीन निर्देशानुसार निवडणुका होतीलही, पण गोकुळच्या राजकीय घडामोडी मागे असे काही महत्वाचे मुद्दे आहेत की त्यामुळे वाटते की खरंच निवडणुका होतील का. हे मुद्दे कोणते आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या पॉडकास्टमध्ये. बाबा खूप बोर होत आहे, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलममध्ये आपले स्वागत आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी अत्यंत शांतपणे आणि आत्मविश्वासाने सांगितलं होतं, डोंट वरी, सगळं काही ठीक होईल. मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच सगळं काही ठीक सुरू झालं. गेले काही महिने आरोप प्रत्यारोपाने गाजलेल्या आणि गोकुळची निवडणूक होणार की नाही या संभ्रमात असलेल्या गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया अखेर सुरू झाली. निवडणूक प्रक्रिया अंतर्गत गोकुळ दूध संघाला संलग्न असलेल्या दूध संस्थांना मतदार यादीत समाविष्ट करण्याकरता पत्र पाठवण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी आजच म्हणजे 25 मे रोजी सहाय्यक दुग्ध निबंधकांनी दिले. पत्र पाठवण्याची प्रक्रिया उद्या 26 मे पासून 1 जून पर्यंत होईल. त्यानंतर 1 जुलै पर्यंत संलग्न दूध संस्थांनी प्रतिनिधी नियुक्तीचा ठराव सहाय्यक सहकारी निबंधकांच्याकडे पाठवायचे आहेत. निवडणूक प्रक्रियेचे काम सुरू असताना याच पार्श्वभूमीवर अपात्र 1230 संस्थांची सुनावणी सुरू आहे. 4 मे 2026 रोजी गोकुळ संचालकांची मुदत संपल्यानंतर गोकुळ प्रशासक नेमण्यात आला. निवडणुकीच्या प्रक्रिया जरी सुरू झाली असली तरी काही प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत. त्यातला महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्या 1230 संस्थांची सुनावणी सुरू आहे त्या अवसायनात काढण्यात आल्या आहेत, त्याच्या मतदानाचं काय. समजा यातील काही संस्था अपात्र ठरल्या व अपात्र ठरलेल्या संस्था जर मतदानाचा न्याय मागण्यासाठी पुन्हा न्यायालयात गेल्या तर या ठिकाणी त्यांनी निवडणुकीसाठी स्थगिती मागितली तर अडचणीची ठरू शकते. अशी शक्यता गोकुळमधील काही ज्येष्ठ नेत्यांनी खासगीत व्यक्त केली आहे. याचा अर्थ असाही होऊ शकतो की जरी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असली तरी प्रत्यक्षात निवडणूक होणार का. निवडणुकीची टांगती तलवार अद्यापही तशीच आहे असे मत हे नेते खासगीमध्ये व्यक्त करतात. गोकुळवर प्रशासक असला तरी गोकुळची निवडणूक 90 दिवसात घ्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याच मुद्द्याचा आधार घेत गोकुळची निवडणूक घेण्यास इच्छुक असणाऱ्या नेत्यांनी शासनावर दबाव आणून व जोरदार पाठपुरावा करत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली. तसे संकेत गेले काही दिवस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ देत होते. पहिल्या टप्प्यात ते यशस्वी ठरले. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे 1 जुलै 2026 पर्यंत संलग्न दूध संस्थांचे ठराव सादर होतील. त्यानंतर त्यावर 10 दिवस हरकती मागवल्या जातील. या हरकतींची सुनावणी होऊन त्याचा निकाल लागेपर्यंत आणखीन 10 दिवस लागतील. साधारण 20 जुलै पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. त्यानंतर 30 दिवसाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. यामध्ये अर्ज भरणे, छाननी माघार घेणे याचा समावेश असेल. ही प्रक्रिया सुरळीत पार पडली तर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात गोकुळसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. थोडक्यात भविष्यातील राजकीय अडथळे लक्षात घेऊन याद्या तयार करून घेण्याची गडबड सुरू असल्याचे दिसून येते. कारण ठरावासाठी काही नेत्यांनी टोकन दिलं आहे. प्रक्रिया सुरू करून या निमित्ताने निवडणुकीचं वातावरण निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की या निवडणुका लांबणीवर का व कशा पडत गेल्या. मुश्रीफांची कोंडी नेमकी कशी झाली होती आणि आरोप प्रत्यारोपांच्या या फैरी कशा झाडल्या होत्या. गेल्या काही दिवसात मुश्रीफ गटावर चारही बाजूंनी हल्ले होत होते. बेलवाड यांनी शिवाजीराव पाटील यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत मुश्रीफ आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. गोकुळच्या कारभारात मनमानी सुरू आहे, नोकर भरतीत वारेमाप गैरव्यवहार झाले आहेत आणि आर्थिक शिस्त बिघडवली आहे असा थेट हल्ला शिवाजीराव पाटील यांनी चढवला. याच आरोपांच्या पार्श्वभूमीवर बेलवाडे यांच्या कायदेशीर खेळीमुळे अखेर गोकुळवर प्रशासक आला. पण मुश्रीफ गटही शांत बसलेला नाही. त्यांनी या सर्व आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुश्रीफ गटाचे म्हणणे आहे की आमच्या काळात आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले. हे सगळे आरोप निव्वळ राजकीय आकसापोटी आणि द्वेषातून केले जात आहेत. सत्ता गेल्यामुळे विरोधक सैरभैर झाले असून हा केवळ आम्हाला बदनाम करण्याचा कट आहे.
गोकुळची निवडणूक घ्यावी यासाठी नेते मंडळी एवढी घाई का करत आहेत? त्याचं कारण असं सांगितलं जातं की जर निवडणूक लांबली तर गोकुळ प्रशासक तेवढा जास्त काळ राहील, आणि प्रशासक जास्त काळ राहणं म्हणजे जुन्या फाईल उघडल्या जाणं, प्रत्येक निर्णयाची चौकशी होणं आणि सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणं. हेच गोकुळच्या नेत्यांना टाळायचं आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे प्रशासकामुळे अडचणीत येण्यापेक्षा लवकरात लवकर निवडणुका घ्या, अशी तर ही रणनीती नसेल ना, असा प्रश्न निर्माण होतो. भाजपाला गोकुळ संस्थेमध्ये एक मोठा चंक हवा आहे, हे आता लपून राहिलेलं नाही. गोकुळवर प्रशासक आणण्याचा हा सर्व घाट त्यातूनच घातला गेला. भाजपचं तंत्र स्पष्ट आहे, जोपर्यंत त्यांना हवं ते मिळत नाही तोपर्यंत ते थांबणार नाहीत. या सर्व घडामोडींवरून सध्या तरी पुढील 3 शक्यता दिसत आहेत. बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न. मंत्री हसन मुश्रीफ आणि आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील नेते बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करतील, ज्यात जास्तीत जास्त जागा भाजपला देण्याचा प्रयत्न राहील. मुश्रीफ हे राजकारणात निष्णात आहेत, त्यामुळे ते बॅकफुटवर जाऊन जागेत तडजोडी आणतील, पण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक पार पाडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील. भाजपला जिल्ह्यात आपल्या पक्षाची पाळेमुळे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गोकुळ व केडीसी बँक या 2 सहकारी संस्थांची अत्यंत आवश्यकता आहे, कारण तळागाळातील कार्यकर्ते या सहकार संस्थांशी निगडीत आहेत. जिल्ह्यात भाजप रुजवण्यासाठी पक्षाची ही धोरणात्मक रणनीती असणार आहे. थोडक्यात गोकुळ व केडीसी आपल्या ताब्यात ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील आणि याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी उघडपणे मंत्री हसन मुश्रीफ यांना विरोध केला आहे. मग हे पाहावे लागेल की या निवडणुका मुश्रीफ विरहित पार पडतील का? पण तशी शक्यता कमी वाटते. अपात्र संस्थांच्या मतदानाचे काय होणार? ज्या अपात्र संस्थांची सुनावणी सुरू आहे त्या वगळून मतदान होईल, किंवा त्या अपात्र संस्थांचा मतदान घेऊन त्यांचं मतदान बाजूला ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. तर मंडळी, गोकुळच्या राजकीय बुद्धिबळाच्या पटावर मुश्रीफांची ही केळी यशस्वी ठरणार का विरोधक त्यांना पुन्हा शह देणार? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. तोपर्यंत कोल्हापूरच्या राजकीय महाभारतात तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.